ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी अकोला की, जहां डॉक्टर अंबेडकर सामाजिक न्याय भवन का उद्घाटन किया गया। साथ ही बात होगी नंदुरबार की, जहां पुलिस ने एक बड़ी चोरी का पर्दाफाश किया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। मुर्तिजापुर के गौरक्षा आदित्य महाजन को एक विश्वसनीय स्रोत से गोपनीय सूचना मिली कि राष्ट्रीय राजमार्ग 53 पर आयशर ट्रक में गाय हैं। इसमें गाय को अकोला से अमरावती ले जाया जा रहा है और इसके आधार पर उन्होंने ट्रक का पीछा किया। उन्होंने 108 पर कॉल कर पुलिस प्रशासन को सूचित किया और आस्था फाटा पर पुलिस सुरक्षा मांगी। जब वो आयशर वाहन को तोड़ने की कोशिश कर रहा था, वाहन को आस्था फाटा पुराने घरकुल क्षेत्र में ले जाया गया और वहां आरोपी अब्दुल रोहित, अब्दुल वाहिद, मोहम्मद अरमान और अन्य 4 से 5 लोग घटनास्थल पर इकट्ठा हुए और उन्होंने खुद ट्रक को क्षतिग्रस्त कर दिया। गौरक्षकों के वाहन को भी क्षतिग्रस्त कर दिया। जिला पुलिस अधीक्षक अच्युत चांडक ने ऑपरेशन प्रहार योजना के अंतर्गत कार्रवाई से जिले में कई गायों को जीवन दान दिया है। इस गौरक्षक आदित्य सुरेश महाजन ने जिले में ही नहीं बल्कि तालुका में भी गौ तस्करी पर बड़ी रोक लगाई है। हिंदू समुदाय द्वारा उनका स्वागत किया जा रहा है। आरोपी के खिलाफ बीएनएस के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच शहर पुलिस स्टेशन के थानेदार अजीत जाधव के मार्गदर्शन में गोपाल सिंह ठाकुर द्वारा की जा रही है। तुम्ही भूमिका घेतली त्याबद्दल आपलं मत काय? आम्ही आमच्या धर्मासाठी काम करत आहे, गौमातेसाठी काम करत आहे। याच्यात कोणाचा म्हणजे आम्हाला काही साथ नाही आहे। आम्ही आमच्या हिशोबाने काम करत आहे। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। अकोला में राज्य के सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ने बताया कि सामाजिक न्याय विभाग के माध्यम से राज्य में गरीब छात्रों को अच्छी गुणवत्ता वाली शिक्षा और सुविधाएं प्रदान करने के लिए 120 छात्रावास बनाए जाएंगे और इसके लिए 1200 करोड़ रुपए भी प्रदान किए गए हैं। निमवाड़ी क्षेत्र में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सामाजिक न्याय भवन के नए भवन का उद्घाटन समारोह मंत्री शिरसाट द्वारा आयोजित किया गया था। इस अवसर पर विधायक हरीश पिंपले, विधायक अमोल मिटकरी, साजिद खान पठान, सत्यपाल महाराज चिंचोलकर, समाज कल्याण आयुक्त बाबा साहेब बेलदार, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी अनीता मेश्राम, समाज कल्याण उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त अनिल वाट आदि मौजूद थे। मंत्री शिरसाट ने कहा कि मंत्री पद की शपथ लेने के बाद उन्होंने सबसे पहले राज्य के छात्रावासों का निरीक्षण किया था। गांव से शिक्षा के लिए आने वाले छात्रों के लिए अधिक और बेहतर छात्रावास सुविधाओं का होना आवश्यक है और इसे ध्यान में रखते हुए 120 छात्रावास बनाने का निर्णय लिया गया। सामाजिक न्याय भवन के साथ विभाग के सभी कार्यालय एक ही क्षेत्र में आ गए हैं, जिससे नागरिकों के लिए बेहतर सुविधाएं उपलब्ध हुई हैं। विभाग के छात्रावास शहर से दूर नहीं होने चाहिए। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे। ही वास्तू केवळ विकास जिल्ह्याच्या आपल्या शहराच्या प्रगतीच्या आणि समृद्धीवर भिंती नव्हे, तर हा एक विचार आहे आणि समाजातील शेवटच्या माणसाचा आधार आहे। सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरता अनेक योजना सामाजिक न्याय भवनाची स्ट्रक्चर इमारत आहे। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ लोकशाही अनुभवासाठी आजचा हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरतो। आम्हाला वसतिगृहाच्या प्रवेशाच्या वेळी सुद्धा अनेक अडचणी येतात, सर्व सन्माननीय विधिमंडळ सदस्यांना माहीत आहे। त्यावेळी आम्ही त्यामुळं आणि दुर्दैवानं सांगावं आणि त्यांच्या या समायोजनामधून जे कोणी दलित राहतील, आदिवासी राहतील, ते निवडणुकीला उभे राहतील, 6 महिन्याच्या आत करते हुए आज बाबा साहब मला सांगत बोलू नका, समजा तुमच्याचं कल्याण केलं आहे। चांगल्या कामासाठी पैसा नाही। अरे कधी सूतगिरणी काढायची तर लोन किती देऊ शकतो मी माहिती तुम्हाला? 100 कोटी। परंतु आपण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की उभं राहताना एवढ्या मजबूतीने उभे राहा। घरा आपल्या गावाच्या बाहेरचं घर आता कधी गावात आलं हे आपल्याला कळायला जरी नसलं तरी त्याच्यावर समाधान मानू नका। तुम्हाला आणखी मोठं बनायचंय। तुम्ही फार छोटे आहात, कधी नव्हतं आम्हाला मिळालं म्हणून मी आज स्वतःचा दागिना घातलाय।
त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. अरे लोकांकडे इतके दागिने आहेत की ते मोजता मोजता त्यांनाही माहित नाही कुठे ठेवलेत ते म्हणून आपण तर सुरुवात करायला लागलो. या सुरुवातीला त्या मजबूतीने उभं राहा. ते खात्याचा मंत्री म्हणून सांगत नाही तर तुमचा बांधव म्हणून सांगतो. सत्यपाल महाराजांचे कीर्तन मी आल्या छोट्या तक्रारी आपण निवारण करू शकलो नाही. तुम्हाला वाटतं काय अर्थ नाही. आज मी या ठिकाणी आलेलो आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आमदारांना मी पुढच्या महिन्यात पुन्हा येणार आहे. आमदारांना सांगेन आता जो तुम्ही मला जे पत्र दिले त्याचा प्रस्ताव ते त्यांना एक पत्र द्या. उपायुक्ताला सांगेल तातडीने प्रस्ताव पाठवा. अहो मी 120 हॉस्टेल बांधण्याचा संकल्प केला. 1200 कोटी रुपये ठेवले. सारखा कार्यकर्ता जेव्हा घडतो त्या टायमाला आम्हाला यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं एक प्रेरणा मिळते. होय यांचे आम्ही शिष्य आहोत. यांच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं समाजकारणाचे थांबा. त्या डोंबद्दलचा उच्चार नाही. ही वास्तू केवळ विकास जिल्ह्याच्या आपल्या शहराच्या प्रगतीच्या ते समृद्धी भिंती नव्हे तर हा एक विचार आहे आणि समाजातील शेवटच्या माणसाचा आधार आहे. सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरता अनेकविध योजना. सामाजिक न्याय मंत्री संसद जी इमारत आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ लोकशाही अनुभवासाठी आजचा हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरतो. आम्हाला वसतिगृहाच्या प्रवेशाच्या वेळी सुद्धा अनेक अडचणी येतात. सर्व सन्माननीय विधिमंडळ सदस्यांना माहीत आहे. त्यावेळी आम्ही शिस्त आहे त्यामुळं आणि दुर्दैवानं सांगावं आणि त्यांच्या या समाजामधून जे कोणी दलित राहतील आदिवासी राहतील ते निवडणुकीला उभे राहतील 6 महिन्याच्या आत करते हुए आज बाबासाहेब मला सांगत बोलू नका पण समजा तुमच्याचं कल्याण केलं 10 वर्षानं. चांगल्या कामासाठी पैसा नाही. अरे एखादी सूतगिरणी काढायची तर लोन किती देऊ शकतो मी माहिती तुम्हाला? 100 कोटी. परंतु आपण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की उभं राहताना एवढ्या मजबूतीने उभे राहा. घरा आपल्या गावाच्या बाहेरचं घर आता कधी गावात आलं हे आपल्याला कळायला जरी नसलं तरी त्याच्यावर समाधान मानू नका. तुम्हाला आणखी मोठं बनायचंय. तुम्ही फार छोटे आहात. कधी नव्हतं आम्हाला मिळालं म्हणून मी आज स्वतःचा दागिना घातलाय त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. अरे लोकांकडे इतके दागिने आहेत की ते मोजता मोजता त्यांनाही माहित नाही कुठे ठेवलेत ते म्हणून आपण तर सुरुवात करायला लागलो. या सुरुवातीला त्या मजबूतीने उभं राहा. ते खात्याचा मंत्री म्हणून सांगत नाही तर तुमचा बांधव म्हणून सांगतो. सत्यपाल महाराजांचे कीर्तन मी आल्या छोट्या तक्रारी आपण निवारण करू शकलो नाही. तुम्हाला वाटतं काय अर्थ नाही. आज मी या ठिकाणी आलेलो आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आमदारांना मी पुढच्या महिन्यात पुन्हा येणार आहे. आमदारांना सांगेन आता जो तुम्ही मला जे पत्र दिले त्याचा प्रस्ताव ते त्यांना एक पत्र द्या. उपायुक्ताला सांगेल तातडीने प्रस्ताव पाठवा. अहो मी 120 हॉस्टेल बांधण्याचा संकल्प केला. 1200 कोटी रुपये ठेवले. सारखा कार्यकर्ता जेव्हा घडतो त्या टायमाला आम्हाला यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं एक प्रेरणा मिळते. होय यांचे आम्ही शिष्य आहोत. यांच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं समाजकारणाचे थांबा. त्या डोंबद्दलचा उच्चार नाही. अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। धुले जिले के मोरेन गांव में महाराष्ट्र सरकार के मंत्री अतुल जी सावे, दिव्यांग कल्याण, अन्य पिछड़ा वर्ग, बहुजन कल्याण, डेयरी विकास आदि विभाग ने साहित्य वितरण कार्यक्रम में भाग लिया और त्रोत्रम पाटिल आवासीय मति मंद स्कूल का दौरा कर छात्रों से मुलाकात की। उनका स्वागत शिवाजी सालुंके पाटिल, मन की बात महाराष्ट्र राज्य अध्यक्ष छाया सालुंके, बाजार
समिति प्रबंधन बापू खैरनार, नगर पालिका अधिकारी राव साहेब नादरे, मार्केट सदस्य ऋषिकेश ठाकरे, प्राचार्य मंदा इंग्लिश, जिला दिव्यांग सशक्तिकरण अधिकारी माल सिंह, वी पावरा, शुभम सालुंके, रूपाली चौहान, किशोर पाटिल, गजेंद्र कनाडे, संदीप बडगुजर, रमेश पाटिल, सुजाता काकड़ और अन्य शिक्षक कर्मचारी बड़ी संख्या में छात्र मौजूद थे। इस अवसर पर शिवाजी सालुंखे ने बताया कि ये स्कूल 40 छात्रों का आवासीय विद्यालय है जिसे सीमित सरकारी सहायता मिलती है। उन्होंने कहा कि वो इस विद्यालय को देखकर प्रभावित हुए हैं। मंत्री अतुल सावे ने कहा कि विद्यालय को देखकर वो प्रभावित हुए हैं और दिव्यांग छात्रों, शिक्षकों, कर्मचारियों की समस्याओं के समाधान के लिए हमेशा तत्पर रहेंगे। उन्होंने ये भी कहा कि सरकार जल्दी दिव्यांग शिक्षकों और छात्रों के हित में महत्वपूर्ण निर्णय लेगी, जिसकी घोषणा 15 अगस्त से पहले की जाएगी। धूले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। भाजपा के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने दिया संकेत कि पार्टी आगामी महापालिका चुनाव स्वबल अपने बलबूते पर लड़ेगी। ये बयान आगामी नगर निगम चुनाव की रणनीति को लेकर काफी महत्वपूर्ण माना जा रहा है। भाजपा अब गठबंधनों की बजाय अकेले दम पर मैदान में उतरने की तैयारी कर रही है। तुम्हाला आम्हाला सर्वांना तुला तेच करावं लागेल। त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याला प्रवेश देणं हे येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं आहे। हे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यावेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण लागलंय। हे विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा महापौर करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करणं अत्यंत गरजेचं आहे। मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की आदरणीय रघुनाथराव पाटील असतील, आदरणीय कपिल पाटील असतील, नंदू परब असेल किंवा ही सर्व मंडळी, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या कल्याणमध्ये एक ताकदीने हा कल्याण पूर्णचा पूर्ण भाग हा भाजपमय करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून संघटनात्मक दृष्ट्या आणि इतरही विषयांमध्ये आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन काम करायचं आहे। आपण पुन्हा एकदा त्या दिशेने जाऊन काम करूया एवढंच आपण सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नंदुरबार के सारंगखेड़ा पुलिस ने एक बड़ी चोरी का पर्दाफाश किया है। मिली जानकारी के अनुसार मुंबई के सराफा व्यापारी परेश मुकेश कोठारी शहादा और शिरपुर में व्यापार के लिए आए थे। 28 जून 2025 को शहादा से शिरपुर जाने के रास्ते में उनके बैग से 215.85 ग्राम वजन के सोने के गहने चोरी हो गए थे और इस घटना के बाद सारंगखेड़ा पुलिस स्टेशन में अपराध दर्ज किया गया था। अपराध की जांच करते समय पुलिस ने धड़गांव तालुका के खरवड़चा अगर बारीपाड़ा निवासी मगन चीमा वसावे को संदिग्ध रूप में हिरासत में लिया। पूछताछ के दौरान उसने अपराध कबूल कर लिया। पुलिस ने उसके पास से चोरी हुए 197.100 ग्राम वजन के सोने के गहने जब्त किए। इन गहनों में अंगूठी, चूड़ी और मंगलसूत्र शामिल हैं। ये सफल कार्रवाई पुलिस निरीक्षक हेमंत पाटिल के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक मुकेश पवार और उनकी टीम के पुरुषोत्तम सोनार, मोहन धमडेरे, विकास कापुरे, अविनाश चौहान, शोएब शेख, सतीश घूले और भरत उगले द्वारा की गई। इस कार्रवाई के लिए पूरे क्षेत्र में पुलिस की सराहना हो रही है। नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।